गणपती बाप्पा. फुल जेवण झाले त्यामुळे जरासं आम्ही इथं वॉकिंग करायला लागले. हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता सध्या तुम्ही पाहताय भाग्यश्रीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम. काल जो ब्लॉग मी शेअर केला होता तो पार्ट 1 होता आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा खरंच खूप धमाल येणार आहे. तर इथे पहा मामी मावशी बसलेले आहेत आणि माझे मामा मामी आणि मावशी खरंच खूप लांबून आलेत. जवळपास बार्शीजवळ त्यांचं गाव आहे आणि तिकडून आलेत एवढ्या लांबून ते. आणि आई आबा का आलेले नाहीत हे तुम्हाला या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलंच आहे. तो जर ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. भरपूर पाहुणे आले होते आणि डेकोरेशन पण किती छान केले पहा. खूप छान पद्धतीने सगळी सजावट केली होती आणि मी या अगोदर सुद्धा म्हटलं होतं भाग्यश्रीच्या घरची खरंच खूप हौशी लोक आहेत. त्याचबरोबर स्वभावाने सुद्धा खरंच खूप चांगले आहेत सगळे लोक. तर तिची हौस तर बघा किती केली आहे. आणि आणखीन एक सांगायला आवडेल की तिची एवढी हौस, एवढा कौतुक सोहळा पाहून खरंच आम्हाला सुद्धा एवढा आनंद झाला होता. खरंच मन असं अगदी भारावून गेल्यासारखं झालं होतं. खूप छान कार्यक्रम झाला, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये पाहिलंच की कार्यक्रम कसा काय आहे ते. आणि मला जसं जमेल तसं मी शूटिंग घेतलेलं आहे. फार काही जास्त घेतलेलं नाही आहे कारण की ब्लॉग खरंच खूप मोठा होतो, त्यामुळे थोडंसंच शूट केले. गाणी पण खूप भारी होती, छान छान गाणी होती. पण काय होतं की नंतर व्हिडिओमध्ये कॉपीराईटचा इश्यू होतो, त्यामुळे इथला गाण्याचा आवाज पूर्णपणे मी बंद केलेला आहे. तर ह्या भाग्यश्रीच्या नणंदबाई आहेत पहा आणि इकडच्या साईडला बसले ते जाऊबाई आहेत. आणि इथं बघा आमची प्रिन्सेस म्हणजे आमची सईने सुद्धा खूप डान्स केला आहे बरं का. शॉर्ट रील्समध्ये तुम्हाला तो पाहायला भेटेल. आणि आम्ही सुद्धा कोणी कोणी डान्स केला आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे व्लॉग अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळा कार्यक्रम कसा झाला काय ते पाहायला भेटेल. आणि ही बघा आमची आरोही इथं बसलेली आणि आमचे यजमान बघा इथं बसलेले आहेत. चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण कार्यक्रमाचा आनंद घ्या. या अगोदर जेव्हा मी भाग्यश्रीच्या घरी गेले होते पुण्याला, तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल की हे भाग्यश्रीचे सासरे आणि सासूबाई आहेत. तर ताई भाऊजी त्यांना आहेर करतायत. हे आहेत भाग्यश्रीच्या मिस्टरांचे काका काकू, म्हणजे भाग्यश्रीचे चुलत सासरे आणि सासूबाई. हे थोरले दीर आणि थोरल्या जाऊबाई. त्यानंतर ह्या आजत सासू
आणि ह्या दुसऱ्या ज्या आजी आहेत त्या भाग्यश्रीच्या सासूबाईंच्या आई आहेत. आणि माझ्या मामांना तर तुम्ही सगळेजण ओळखतच असाल, कारण की पुण्याला जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं तेव्हा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना पाहिलंच असेल मामांना. मामा मामींनी आहेर केल्यानंतर थोडंसं फोटोशूट इथे तुमच्याबरोबर शेअर करते. खूप म्हणजे खूपच फोटो काढले होते भाग्यश्रीचे, पण ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे सगळं डिटेलमध्ये मी नाही शेअर केलं. आणि हा ताईच्या जावचा मुलगा प्रसाद आहे. आणि बापू दत्तासोबत जो उभा आहे तो माझ्या मावशीचा मुलगा शरद. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे. आणि या माझ्या मावशी आणि या माझ्या मामी आहेत. तर या सगळ्यांना तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे, तरीसुद्धा पुन्हा तुमची ओळख करून दिली. आणि इथे पहा, भाग्यश्रीच्या आवडीचे सगळे असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ इथं बनवून मांडलेले आहेत. थोडंसं फोटोशूट तुमच्याबरोबर शेअर करते. आता डान्सला सुरुवात झाली आणि सगळ्यात अगोदर या दोघींनी डान्स केला. खरंच खूप छान डान्स केला या दोघींनी. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी पण डान्स केलेला आहे. पुढे व्लॉगमध्ये तुम्ही पाहालच. तर कोणत्या गाण्यावरती डान्स केला असेल कमेंटद्वारे मला नक्की कळवा, कारण या गाण्याचा आवाज मी पूर्णतः कमी केला आहे. अगोदरसुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं कॉपीराईटचा इश्यू होतो त्यामुळे. नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये गाण्यासोबतचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे मी. तर तो सुद्धा ब्लॉग नक्की पहा. तर इथे आम्ही सगळ्या जणींनी कोणत्या गाण्यावरती डान्स केला आहे हे सुद्धा तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आणि खरंच खूप कौतुकास्पद होतं सगळं. खूप छान असा अनुभव, वेगळा अनुभव आला आणि भारी वाटत होतं. यापूर्वी कधीच असं म्हणजे एन्जॉय केलं नव्हतं. आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की भाग्यश्रीच्या लग्नामध्ये सुद्धा ना या सगळ्या जणींनी एवढा डान्स केला होता ना, पण तिथलं मला शूटिंग घ्यायला नाही जमलं, त्यामुळे ते तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकले मी. एवढं आनंदाचं वातावरण आणि आम्ही बघा एवढं दंग झालो होतो सगळ्याजणी. आणि मी तर थोड्या वेळासाठी विसरूनच गेले होते की माझी एवढी मोठी हार्ट सर्जरी झाली आहे म्हणून. खरंच हे आनंदाचे क्षण मनामध्ये साठून राहतात. आपण ते कधीच विसरू शकत नाही. आणि डोहाळे जेवण म्हणजे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा कार्यक्रम असतो. म्हणजे खूप महत्त्वाचे क्षण असतात ते. व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे इथलं थोडंसं शूटिंग मी कट केलेलं आहे. बराच वेळ या सगळ्या जणींनी गाण्यावरती ताल धरला होता, पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी जास्तीचं शूटिंग नाही घेतलं. आता सगळेजण फुगड्या घालायला लागलेत. मला पण वाटत होतं की एक तरी फुगडी घालावी, पण म्हटलं नको, नंतर त्रास होईल, त्यामुळे शांत बसले.
तर ताई आणि भाग्यश्रीच्या मावस सासूबाई फुगडी घालायला लागलेत. आणि पुढे तर तुम्ही पाहालच ब्लॉगमध्ये की भाऊजींनी सुद्धा फुगडी घातली, भाग्यश्रीच्या सासऱ्यांनी आणि मिस्टरांनी सुद्धा. तर कोणी कोणी फुगडी खेळायला लागलेत हे पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आणि अजून एक खूप महत्त्वाचा कार्यक्रमसुद्धा राहिलेला आहे, तो सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे ब्लॉग स्किप करू नका, संपूर्ण पहा. आपण म्हणतो ना, हौसेला मोल नसतं. आणि तसंच बघा, हौसेनं आता भाग्यश्रीसाठी गाणी गायला लागलेत. चुडाची हातात त्यात कृष्ण हसत गाण्यात, आई तू बाबा मी होणार ग, कुणी येणार ग, होणार ग, कुणी येणार ग, आजी तू कुणी येणार ग, होणार ग, कुणी येणार ग, नौखीचा हुल पाऊल जाणार आज ती माहेराला, तिच्या माहेराला जाणार आज ती माहेराला, तिच्या माहेराला, ओटी भरा ग, ओटी भरा, तिची ओटी भरा. म्हणतात काय बी भाग्यश्रीच्या सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, असं वाटतं की आनंद एकदम असा ओसंडून वाहतो चेहऱ्यावरून. किती खुश आहेत त्या. खरंच खूप खूप मनमिळावू माणसं मिळालीत भाग्यश्रीला. तरी ते थोडा वेळ सगळ्यांनी ब्रेक घेतलाय. अजून एक छोटासा कार्यक्रम उरलेला आहे, तो पुढे तुम्हाला पाहायला भेटेल. पण त्या अगोदर मस्त असं गरमागरम चायनीज सूप घेतो आणि थोड्या वेळानंतर जेवण करायला बसलो आम्ही. तर जेवणामध्ये पहा मेनू काय काय आहे. आम्ही आले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. गणपती बाप्पा रुक्मिणी माता. एकदम मस्त असा कार्यक्रम झाला. आता वाजलेत 9, आम्ही तरी मला वाटते 3:30-4च्या दरम्यान इथं आलो आहे का नाही. 4-5 तास कार्यक्रम झाला. फुल एन्जॉय केलं. एवढा भारी कार्यक्रम झाला ना, ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच आहे. आणि जेवण पण मस्त होतं, एकदम फुल जेवण झालं. त्यामुळे जरासं आम्ही इथं वॉकिंग करायला लागलो. इथल्या इथं म्हणलं इथल्या इथं थोडंसं फिरायला लागलं. आणि इकडच्या बाजूला बघा मामाही बसलेत. सगळ्यांची जेवणं वगैरे झालेत. मामा मामी विशाल रोहित सगळेजण बसलेले आहेत इकडच्या साईडला. तर ना एवढं फुल एन्जॉय केले सगळ्यांनी. खरंच खूप खूप भारी वाटलं. आणि भाग्यश्रीची खरंच म्हणजे सासरकडची सगळेजण हौशी आहेत. एवढी हाऊस केली आहे की नाही सगळ्यांनी. चांगली हाऊस केली. हां, कार्यक्रम खरंच खूप खूप भारी झाला. आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून सगळं डिटेलमध्ये शूटिंग मी नाही घेतलं का, तर स्पेस पण राहत नाही फोनमध्ये आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो. त्यामुळे थोडंसं मला जसं जमेल तसं मी शूटिंग घेतलेलं आहे. तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते. कसा वाटला ब्लॉग कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग मी लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये.
किंवा छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला सगळे जय हिंद, जय महाराष्ट्र.